नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील तुमचं वोटर आय डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या तेही एकदम फ्रीमध्ये तुमचं मतदान कार्ड दुरुस्त करू शकता। ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो असेल, नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे तुमचा मतदारसंघ या सर्व गोष्टी दुरुस्त करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन वोटर हेल्पलाईन नावाचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। हे ॲप्लिकेशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचं ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जर या ॲप्लिकेशनवरती तुमचा अगोदर अकाउंट असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। जर तुमचा अकाउंट नसेल तर या ठिकाणी न्यू यूजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अगोदर अकाउंट क्रिएट करायचं आहे। तर माझं या ठिकाणी अगोदर अकाउंट आहे, त्यामुळे मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। तर मित्रांनो, लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसत असेल वोटर रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे फॉर्म दिसत असतील। फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 8, फॉर्म नंबर 6B अशा प्रकारचे वेगवेगळे फॉर्म तुम्हाला दिसत असतील। तर या ठिकाणी फॉर्म नंबर 8 करेक्शन ऑफ एंट्रीज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून लेट स्टार्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे वोटर आय डी नंबर म्हणजेच एपिक नंबर असेल तर यस आय हॅव वोटर आय डी कार्ड या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। जर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती भरून एपिक नंबर काढू शकता। तर या ठिकाणी माझ्याकडे माझा वोटर आय डी नंबर आहे, त्यामुळे मी यस आय हॅव वोटर आय डी नंबर या ऑप्शनवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा वोटर आय डी नंबर म्हणजेच एपिक नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तर मी या ठिकाणी माझा वोटर आय डी नंबर या ठिकाणी टाकून घेतो। तर मित्रांनो, मी या ठिकाणी माझा वोटर आय डी नंबर टाकून महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर फेच डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड फॉर युअर इंटर वोटर आय डी म्हणजेच तुमच्या वोटर आय डी नंबरनुसार तुमचं सर्व काही रेकॉर्ड या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता जी तुमच्या वोटर आय डी कार्डवरती माहिती असेल ती सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 स्टेप फॉलो करायचे आहेत। तर आपण एक एक स्टेप फॉलो करणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव, त्यानंतर तुमचं आडनाव, त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचं नाव या ठिकाणी सर्व माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही, डायरेक्ट खाली येऊन या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स, म्हणजेच तुम्हाला तुमचा मतदारसंघ चेंज करायचा असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। त्यानंतर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल, म्हणजेच तुम्हाला तुमची जन्मतारीख, तुमचा आयडेंटिफाईचा फोटो, तुमचा मोबाईल नंबर, पत्ता या गोष्टी जर तुम्हाला चेंज करायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाउट करेक्शन, म्हणजेच काहीही करेक्शन न करता तुम्हाला वोटर आय डी जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर मार्किंग ॲज पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजेच तुम्हाला काही डिसेबिलिटी ॲड करायची असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। तर या ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचं आहे, तर या ठिकाणी आपण दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव असेल, जेंडर असेल,
डेट ऑफ बर्थ म्हणजेच तुमची जन्मतारीख, त्यानंतर रिलेशन टाईप, त्यानंतर रिलेशन नेम, त्यानंतर तुमचा पत्ता असेल, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आयडेंटिसाईजचा फोटो, या सर्व गोष्टी तुम्ही इथून बदलू शकता। तर मित्रांनो, मी या ठिकाणी फोटो या ऑप्शनवरती क्लिक करून मी माझा फोटो चेंज करणार आहे। तर फोटो या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मी फोटो हा ऑप्शन सिलेक्ट केला असल्यामुळे या ठिकाणी मला अपलोड पिक्चर हा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे। तर अपलोड पिक्चर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आयडेंटिसाईजचा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी माझा आयडेंटिसाईजचा फोटो ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी इथं काही सुद्धा तुम्हाला करायचं नाही। त्यानंतर नेम ऑफ ॲप्लिकेंट या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल। त्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकून डन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला तुमच्या अगोदर मतदान कार्डवरती काय माहिती होती ती या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल। त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही काय बदल केलेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। तर त्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थँक्यू असं देखील आलेलं आहे। आता तुमचं काम या ठिकाणी सर्व काम झालेलं आहे। काही दिवसानंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड ट्रॅक करू शकता। तर मित्रांनो, मतदान कार्ड ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च बार हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो टेक्स्ट मेसेजमध्ये रेफरन्स ID मिळालेला आहे तो रेफरन्स ID या ठिकाणी तुम्हाला टाकून खाली महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान कार्ड ट्रॅक करू शकता। जर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर काही दिवसातच तुमचं हे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲक्सेप्ट होईल। त्यानंतर काही दिवसातच तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं हे जर माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन मधील मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं हा व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या मतदारसंघातून पाहत आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जय महाराष्ट्र।